हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर सगळ्यात पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच हा बघा लोटस लेक आहे, कमळांचा तलाव। तर खूप सुंदर इथं कमळ होते। कदाचित व्हिडिओमध्ये एवढा नीट दिसत नाही आहे, पण असे लांब पूर्ण असा मोठा होता आणि खूप छान होते कमळ। ह्याच्यामध्ये छोटे छोटे कुठं उगवले होते, कुठं नव्हते, कळ्या वगैरे पण होत्या। तर आज आम्ही चाललो आहे नागाव बीचला, फिरायला आलो आहे। तर इथं सुरुवातीला आम्ही नागाव गावामध्ये पोचले आणि हे बघा इथं थोडासा असा चौक होता, त्याच्यानंतर पुढंच असं आल्यानंतर इथं गाडी पार्किंगसाठी बरेचसं स्पेस होतं। गाडी पार्क केल्यानंतर आम्ही इथं पुढं चाललो आहे। तर गाडी पार्किंगपासून 1-2 मिनटावरच बीच आहे आणि जास्त गर्दी नव्हती आता, कारण आम्ही जाऊन खूप दिवस झाले। ॲक्च्युली व्हिडिओ एडिट करायला थोडा वेळ झाला आणि इथं बीचच्या साईडला छोटे असे रेस्टॉरंट पण आहेत, जास्त नाही आहेत पण, कारण शांत आहे इकडं, जास्त अशी गर्दी वगैरे नाही आहे एवढा असं जास्त असं। कदाचित आता सणामुळे वगैरे पण गर्दी नसेल, पण खूप छान एरिया आहे हा। जर तुम्हाला जायचं असेल हॉलिडेसाठी वगैरे 1-2 दिवसासाठी तर खूप छान ऑप्शन आहे। आणि हॉटेल्स वगैरे किंवा असं घरगुती होमस्टे वगैरे भरपूर आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता। आणि रेट वगैरे वेगवेगळे सांगतात ते, शनिवार रविवारी थोडे रेट जास्त असतात, इतर वीकडेजमध्ये थोडेसे कमी असतात। तर परी खूप छान एक्सायटेड झालेली आणि खूप असं मस्त एकटीच चालत होती। तर आम्ही मग त्याच्यानंतर थोडंसं फिरलो आणि गेल्यापासून सगळेजण जे पण म्हणजे इथं घोडागाडी वगैरे होते किंवा जे काही गाड्या वगैरे होत्या, तर ते सगळे विचारत होते बसायचं का वगैरे, कारण लहान मुलं आमच्यासोबत होते। तर शेवटी फायनली आम्ही एका घोडागाडीत बसणार होतो। मग फिक्स ठरल्यानंतर आम्ही तिथं बसलो। तर थोडंसं बार्गेनिंग वगैरे इथं आपण करू शकतो आणि खूप छान मस्त मग एक राईड झाली। तर 600 पर राईड असं होतं।
तर इथं राईड वगैरे झाल्यानंतर छान घोड्यासोबत सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले, थोडासा व्हिडिओ वगैरे काढला आम्ही आणि सगळे खुश होते छान. मग पैसे वगैरे जे ठरले होते तर ते दिले आणि मग त्यानंतर थोडंसं कपडे सोबत आणलेच होते एक्स्ट्रा सगळ्यांनी. मग नेक्स्ट ह्याच्यासाठी सगळेच एक्सायटेड होते पाण्यात जाण्यासाठी. तर आता इथं चाललेत सगळे पाण्यात आणि परी कोणाजवळ राहत नव्हती, त्यामुळं मला फक्त परीलाच घेऊन थांबावं लागलं इथं बाहेर. सगळेजण गेले पाण्यात आणि छान एन्जॉय करत होते आणि मी आणि परी बाहेर उभा राहिली होती. आणि आज गर्दी नव्हती त्यामुळं मग जास्त लोक पण नव्हते. पाहू शकता आजूबाजूला तुम्ही थोडेसेच लोक होते आणि छोट्या बोटीज वगैरे पण होत्या आतमध्ये. पॅराशूट वगैरे पण होतं असं थोडंसं आतमध्ये, पण ते पण मला वाटतं चालू नव्हते कारण जास्त गर्दी नव्हती त्यामुळे ते काही चालू नव्हते. फक्त छोट्या छोट्या अशा गाड्या वगैरे आणि या छोट्या ज्या बोटी होत्या तर त्याच फक्त चालू होत्या बाहेर आणि बीचवरती घोडे वगैरे असे. तर पाण्यामध्ये खेळून मस्ती करून झाल्यानंतर यांचं चाललेलं होतं इथं घरटं बांधायचं. तर छान असं घरटं तयार केलं होतं या तिघांनी मिळून आणि बराच वेळ खेळत होते मातीमध्ये सगळे वगैरे. तर मस्त एन्जॉय केलं सगळं मुलांनी. छान वाटलं थोडंसं असं आउटिंगला. एका दिवसासाठीच आम्ही आलो होतो पण खूप छान वाटलं. मग तर त्यामुळे थोडंसं ॲटलिस्ट 2-3 महिन्यातून कधीतरी थोडंसं बाहेर गेलं पाहिजे. मग आपल्याला पण थोडंसं माइंड चेंज होतं आणि मुलांना पण छान फ्रेश वाटतं.
आणि मग सगळ्यात शेवटी मग माझा नंबर आला. मग परीला ह्यांनी घेतला आणि मग मी थोडंसं पाण्यामध्ये गेले होते. मग मी थोडंसं छान एन्जॉय केलं आणि थोडंसं पाण्यामध्ये वेळ घालवून मग आम्ही नंतर गेलो. तर बीच जिथून आम्ही गाडी पार्क केली होती तर तिथंच चेंजिंग रूम वगैरे आहेत. तर तिथं पाण्याची बादली वगैरे अशी पर बादली असे पैसे होते, 30 रुपये एका बादलीला आंघोळ करायला वगैरे, किंवा पाणी तुम्हाला हातपाय धुवायचे असतील तर कसे. पण चेंजिंग रूम वगैरे होत्या तर 30 रुपये एका व्यक्तीला असे होते. तर एवढे काही जास्त रेट वगैरे नव्हते आणि तिथे कपडे वगैरे तुम्ही चेंज करू शकत होता. आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी. तर हा होता छोटासा व्हिडिओ आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.